तर मित्रांनो आजचा आपला आहे 9वा दिवस 8वा दिवस आपला ट्रेनमध्ये गेला. त्याचा ब्लॉग मी नाही बनवला. ते सगळे आरामात गेलो त्याचा ब्लॉग मी बनवला. आजचा आपला आहे 9वा दिवस आणि आता आपण आलोय इथं कुर्नूलवरनं आपण आता मल्लिकार्जुनला जाणार आहोत. तिथनं आपण आलेलो आहोत मल्लिकार्जुनला केला, मग तिथनं आपण तिरुपतीला जाणार आहोत. पहिले तिरुपतीला जाणार होतो पण जरा प्लॅन चेंज झाला. आता पहिलं मल्लिकार्जुन करू आजचा दिवस आणि मग उद्या किंवा परवा तिरुपतीला जाऊ आपण. तिरुपती के आता इथं स्टेशनला आलो. इथं बॅगा वगैरे ठेवल्यात. बॅगा वगैरे आता उतरल्या. आता रूम बघायला गेले ते माहिती ते रूम बघून झाला. मग आता तिथं रूमवर बॅगा वगैरे ठेवून आज मल्लिकार्जुन फिरू. आता इथं आपला ग्रुप आहे. आता बॅग परत एक्झिट जाऊ बॅगा ठेवू मी आणि मग आता जाऊ. मी कंटेंट दाखवतो मला कसं होतंय. मित्रांनो आता आपण चालू आहे मल्लिकार्जुनला आणि आता आपण बसने चालू आहे. तिथं कणपूरला कसं तरी उतरलेलो आपण. आता इथं बसने आपण चाललो आहे. बघू शकता पूर्ण पब्लिक असं तसं असतंय. पब्लिक आहे आपली. काय करतं जेव्हा सकाळपासून फोन बघतोय काही कामाला नाही. जाऊ दे झोपू दे आता. कुठं आलो आता आपण मल्लिकार्जुनला चाललोय. ही माझी छोटी मुलगी भूमी. आम्ही आता चाललो दर्शनाला मल्लिकार्जुनला. मग तिथून जाणार तिरुपती बालाजीला. यस. चहा प्यायला उतरला नाही डायरेक्ट नाश्त्याला उतरणार. नाश्ता डायरेक्ट खास जेवणार कधी पोचता असेल ना. आहे का तर कसं काय पुढं आमचा आता पुढे आम्ही पोचणार आहोत. थोडं अर्धा एक तासात पोचणार आहोत नाश्त्याला जेवण वगैरे करून मग मल्लिकार्जुन झाल्यावरती नंतर आमचं एक दिवस हॉल्ट आहे मल्लिकार्जुनला. नंतर तिकडनं बालाजी तिरुपतीवरनं तिरुपती वगैरे झाली. तिकडनं गाडी आहे आमची म्हैसूर. अच्छा तसा जंगल वगैरे. सरकारी बस भेटली आम्हाला. प्रायव्हेट सरकारी बस आमची. फुल पब्लिक आपली. व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. नल्लामला फॉरेस्ट. क्या फॉरेस्ट का नाम नल्लामला फॉरेस्टला आता पण आता भी है. ये लाइन नाही ते चीता यामध्ये जिंका अडवी नेमली चिता वगैरे बोलतात ते इकडं. लायन नाही पहिलं होतं लायन. चिता वगैरे आता संपूर्ण असं आहे. तर
काय इथं आता थांबलेलो आता इथं थांबलेलो जेवायला. तर इथं नवीन मंदिर झालं आहे इथं बघितला. मग इथं जेवलो. आता प्रसाद चालू होता तर बसले जेवायला. सगळे जेवायला बसले. आपली पोरा बसले जेवायला. नवीन मंदिर होता सगळे बसले खुट्टा जेवायला. आता आपली आजी बसले. जेवणला खूप भारी होता. जेवण मिळालं आहे तेव्हाचं जेवण घेतलं भेटलं मला चांगलं वाटतं ते. चाललो आपण नाश्ता वगैरे झाला. तिथं प्रसाद होता. तर साईबाबाचा नवीन मंदिर झाला तिकडे प्रसाद भेटला मला आता खायला. तो खाल्ला. जेवण म्हणजे तेच होता प्रसाद म्हणून जेवण होता भंडारला. चांगला होता जेवण. खूप शिरा वगैरे होता सगळं होता. फ्रुट्स वगैरे होते. आता चाललो आता किती 2 तासाची रनिंग आहे आमची. 2 तासाची रनिंग आहे. 2 तासाची रनिंग आम्ही पोचू मल्लिकार्जुनला. आजच दर्शन घेऊ आम्ही. आजच दर्शन घेऊ. हे आपले मॅनेजर मस्त वाटला. मस्त वाटलं एकदम का भारी चढताय सगळे लोक. राखंड दाखवते मला कसं काय होतंय. चला मित्रांनो आपण पोचलो मल्लिकार्जुनला. इथं आपण आता रूम घेतला. फ्रेश वगैरे झालो. आता आपण चहा वगैरे काही प्यायला. पोरं येतात खाली. आम्ही विकास आलो इथं. तो येत आहेत आता बाकीचे सगळी पोरं खालती. मग आता जाऊ आपण चहा प्यायला. तुम्हाला दाखवतो बाकी रूममधली इकडे पब्लिक हा कंटिन्यू. तर मित्रांनो आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियमला. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे. तिथं आता आपण आलो आहे. बघू शकता पोरं चालू आहे आपण. म्युझियम आहे. 10 रुपये एंट्री फी होती. तिकडून एंट्री फी घेतली आम्ही. हा तिकीट बघू शकता मी याने आणला आहे सोबत. हा म्युझियम आहे. खूप मोठा म्युझियम आहे. काय तुम्हाला तुम्ही काय दाखवणार आहे. तुम्हाला बघून एकदम प्राऊड वाटेल की आपल्या महाराष्ट्रात बाकी याच्यात पण आपला महाराजांचा फोटो होतो. ते फक्त ते दृश्य बघा. एक नंबर ते मंदिर आहे हा महाराजांचं आपल्या इथं. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची अशी मंडळी घेऊन बसलेली इकडं. आपलं ग्रुप वगैरे बघा फुल छायाचित्र वगैरे तसे भिंतांवर. खूप एक नंबरच. ठीक आहे ते कुठे का आता चित्र बघू शकता कसं काय होतं. शिवाजी महाराजांचा जन्म पण दाखवलं इकडं. पूर्ण इकडं आपली जिजाऊ माता शिवाजी महाराज शिकवण देते त्याचा सगळं त्याचं चित्र. शिवाजी महाराजांची नौका शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले होते. त्याचे पूर्ण आतड बाहेर काढले. त्यावेळेला सगळं इकडं आपले ते हे गाडावते भांडण तिकडं हिंदची लढाई ते सगळे. त्याच्यात 4 बोटं कापलेली शाहिस्ते खानाची. ते शाहिस्ते खानाची 4 बोटं कापलेली आहे. मोराबाजी देशपांडे यांचं आहे. इकडं छत्रपती आणि संभाजी महाराज ह्याच्या आग्रामधून कसे हे झालते त्याचं सगळे इकडं सुटका कशी झालते त्यांची ती इकडं. हा तानाजी मालुसरेंचा आहे पूर्ण.
रामदास स्वामीजींची भेट झाली ते सगळ्या असं इकडे खाली लिहिलेलं पण आहे कुठली कुठली घटना कशी येते त्याच्यावर दाखवलेली. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तो बघू शकतो मी इकडे पूर्ण दाखवल्याने. राज्याभिषेक सोहळा झालेला तो 6 जूनला. इकडे बघू शकतो पुन्हा असं सीन आहे. इकडे आता बघा पूर्ण कसं यसाजी कंकाने सोंड कापलेली त्याचा आहे इकडं. अजून पुढं अजून 4 चित्र आहेत ते दाखवतो आणि मग होईल. इकडे एक आहे हे मला पण नव्हता माहीत. आता इकडं खालती लिहिल्या बघा बालाजी दर्शनासाठी आले ते 4 मे 1677 साली शिवाजी महाराजांनी भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन केले होते. ते सगळं इकडं हे मला पण नव्हता माहीत आहे असं होतं आलतं ते इकडं. मला आज समजलं जरा. काही सीन तसा टेम्पल एक नंबर आहे हा. मला आवडला खूप. आपले महाराज बसले तो मंदिर होता आणि हा म्युझियम आहे होते. हा मंदिर होता आणि हा म्युझियम आहे. आता इकडं दाखवतो मला काय काय खूप मस्त एकदम. इकडं पण ते नाही. इकडं शिवाजी महाराज भवानी मातेचा हे करतात ना पूजा वगैरे ते सगळे इकडं. त्यात तलवार मिळते ते सगळे. इकडे गड किल्ला आपला दोन्ही साईड. इकडं राजगड बनवलाय बघू शकतो मी. राजगड आहे एकदम कडक आहे. आपला एकदम डिट्टो बनवलाय. रायगड हा तुम्हाला माहिती आहे. मॉडेल शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला इकडं बघू शकता. हा तो स्पॉट आहे इथं जन्म झाला. छोटी बिल्डिंग ब्लर होत आहे दिसणार नाही वनेट पण असं आले तुम्ही इकडं बघायला तर एक नंबर दिसत. शिवनेरी किल्ला आपला. प्रतापगड. आता आपण शिवाजी महाराजांचा टेम्पल केला एकदम मस्त होता तो. आणि आता आपण आलो इथं शंकराचं मंदिर आहे. घंटामठ असं मी तर नाव त्याचं. पूर्ण पुरातन मंदिर वाटते. हा पुरातन मंदिर आहे. ते पाया पडून झाले. हा शिवलिंग आहे इथं. हा एक नंबर होता. आपले ते खूप 5 शिवलिंग होती ते एकूण. तर 5चे आपले दर्शन झालेले आहे. एक नंबर होता. इथं पीसफुल मंदिर होता. तर काय आता आपण आमचं रूमवरती तर जेवलो वगैरे आता सगळं केलं आपण इथं. आणि आता पोरं गेलेत खालती खेळायला क्रिकेट वगैरे. आता तिथं जाऊ आपण. भाऊ तिथं येते सगळे. आता तिथं जाऊ आपण. थोडाफार केलं
परत रूमवर येऊ. उद्या सकाळी 3ला आपल्याला जायचं आहे शिव मंदिरात सकाळी दर्शनाला. चला आता भेटू. तर आपण आलेलो आता इथं पोरं खेळतायत.